नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जागतिक बँकेमार्फत जो गिनी निर्देशांक दरवर्षी प्रकाशित करण्यात येतो तर तो झालेला आहे। जर तुम्ही राज्यसेवा वर्णनात्मक पद्धतीने तयारी करत असाल, जेव्हा आयोग असा प्रश्न तुम्हाला विचारेल की भारताची ग्रोथ वाढत आहे परंतु डेव्हलपमेंट होत नाहीये, तर अशा प्रश्नाला टॅकल करण्यासाठी तुम्हाला हा गिनी गुणांक तुमच्या उत्तर लेखनामध्ये मदत करू शकतो की नाही भारत ग्रोथ सोबत हा डेव्हलप सुद्धा होत आहे किंवा विकास सुद्धा करत आहे। आणि त्या विकासाचा जो एक आधार आहे तो म्हणजे समानता। गिनी गुणांक हा उत्पन्नामधील असमानता स्पष्ट करत असतो, ज्यामध्ये भारताची स्थिती सुधारलेली आहे। म्हणजे जागतिक स्तरावर भारत हा 4थ्या क्रमांकावर आलेला आहे। म्हणजे एका बाजूनं आयएमएफच्या अहवालानुसार भारताची इकॉनॉमी ही पुढल्या वर्षी 4थ्या क्रमांकावर येणार आहे। म्हणजे ग्रोथ होत आहे, पण सोबत असमानता सुद्धा कमी होत आहे। भारताचा स्कोर हा गिनी गुणांकामध्ये 25.5 हा एवढा आलेला आहे, जो 28 होता काही वर्ष अगोदर। तर जेव्हा उत्तर लेखन कराल तेव्हा एक पॉझिटिव्ह टीकात्मक म्हणून जेव्हा प्रश्न येईल तेव्हा हा पॉइंट त्यामध्ये ऍड करा। आणि यासाठी डिटेलमध्ये ही नोट्स ही आपण काढलेली आहे, जी डेडिकेटली ही डिस्क्रिप्टिव्ह साठी म्हणजे उत्तर लेखनासाठीच आहे। खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा, सरळ तुम्ही काय कराल या नोट्सवर पोहोचून जाल। पण नोट्स नक्की वाचा, उत्तर लेखनामध्ये भरपूर फायदा होईल याचा। थँक्यू।